नमस्कार मंडळी, हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर उद्या गुरुपुष्य अमृत योग अत्यंत दुर्मिळ आणि ऊर्जा देणारा असतो. हळदीचा जबरदस्त उपाय. हळद आणि केशर मिश्रित अभिषेक गुरुग्रहाच्या कृपेसाठी आणि घरात सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी. शिवलिंगावर कच्च्या दुधात चिमूटभर हळद आणि केशर मिसळून अभिषेक करावा. फळांचा रसाने अभिषेक जीवनात स्थिरतेसाठी आणि दरिद्रता दूर करण्यासाठी गुरुपुष्य अमृत योगात शिवलिंगावर फळांच्या रसाने अभिषेक करावा. पिवळ्या फुलांचे अर्पण. गुरुवार हा देवादिदेव महादेवांना सुद्धा अत्यंत प्रिय दिवस मानला जातो. ह्या शुभ योगात शिवलिंगाला पिवळे कनेरचे किंवा झेंडूचे फूल अर्पण करावे. महामृत्युंजय जप. अभिषेक पूर्ण झाल्यावर शिवलिंगासमोर काही वेळ शांत बसावे आणि ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. असे केल्याने वाईट शक्तीचा नाश होतो आणि आरोग्य लाभते. दानधर्म. गुरुपुष्य योगावर शिवलिंगाच्या पूजेसोबतच कोणत्याही गरजू व्यक्तीला पिवळ्या रंगाची फळे किंवा अन्नदान आवर्जून करावे. खूप शुभ मानले जाते. शिवलिंगावर केशर आणि पिवळे चंदन अर्पण करावे. गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी महादेवाला केशर आणि पिवळे चंदन अर्पण करणे खूप फायदेशीर मानले जाते. शिव चालीसा आणि स्तोत्र. ह्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही पवित्र शिव मंदिरात जाऊन शिवचालीसा, रुद्राष्टकम किंवा शिवमहिमा सूत्राचे पठण करावे. गुरुपुष्य योगादरम्यान हळद तुमची सर्व दुःखे दूर करेल. सनातन परंपरेत अत्यंत पवित्र मानली जाणारी हळद गुरुपुष्य योगादरम्यान त्वरित फळ देते असे मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार धनदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आज पिवळ्या वस्त्रावर हळदीने श्रीयंत्र तयार करावे. ते पिवळ्या वस्त्रात गुंडाळून तुमच्या धनस्थानी ठेवावे. त्याचप्रमाणे त्याच पिवळ्या वस्त्रात हळदीचे 5 उभे गोळे आणि 1 चांदीचे नाणे ठेवावे. ते भगवान विष्णू आणि लक्ष्मीला समर्पित करावे. त्यानंतर ओम श्री क्लीं श्री सिद्ध लक्ष्मीये नमः या लक्ष्मी मंत्राचा किमान एकदा जप करावा. पूजा पूर्ण झाल्यावर पिवळ्या वस्त्राचा एक गट्टा बांधून तुमच्या धनस्थानी ठेवावा. असे मानले जाते की ह्या विधीमुळे तुमचे घर धन आणि समृद्धीने भरलेले राहते. गाईला गूळ आणि चणा डाळ खाऊ घालणे. जर तुम्हाला दीर्घकाळापासून आरोग्याच्या समस्या असतील तर ह्या गोचर काळात दर गुरुवारी नियमितपणे गाईला ओली चणा डाळ आणि गूळ खाऊ घाला. गाईच्या पाठीवरून हात फिरवा आणि तिचा आशीर्वाद घ्या. या उपायाने शारीरिक आजार बरे होतील आणि उत्तम आरोग्य लाभेल. गुरुपुष्य योगादरम्यान दान केल्याने गुरुग्रहाशी संबंधित सर्व दोष दूर होतात. तुमच्या कुंडलीत गुरुग्रहाशी संबंधित काही दोष असल्यास ते दूर करण्यासाठी किंवा त्या संबंधित त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी गुरुपुष्य योग अत्यंत शुभ मानला जातो. गुरुचे दोष दूर करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आज गुरुपुष्य योगाच्या काळात हरभरा डाळ, गूळ, पिवळे वस्त्र, हळद आणि पिवळे फळे दान करावेत. भगवान विष्णूच्या पूजेसाठी गुरुवार हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. जेव्हा हा दिवस पुष्य नक्षत्रासोबत येतो तेव्हा त्याचे शुभत्व आणखी वाढते. आज भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भगवान हरे यांच्यासोबत केशरयुक्त दुधाने देवी लक्ष्मीचा विशेष अभिषेक करावा. तसेच आजच्या पूजेदरम्यान विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. केशर आणि हळदीचा टिळा गुरुग्रहाला बलवान करतो. गुरु हा ग्रह पिवळ्या रंगाशी आणि समृद्धीशी संबंधित आहे. ह्या गोचर काळात तुमच्या कपाळावर आणि नाभीवर केशर आणि हळदीचा टिळा लावा. यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होईल, तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल. विष्णू सहस्त्रनामाचे पठण. जर तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील किंवा तुमचे कर्ज वाढत असेल तर या गोचर काळात दररोज किंवा प्रत्येक गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे किंवा ते ऐकावे. यामुळे आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुले होतील. पुष्य नक्षत्राचे दैवत स्वतः गुरु आहे आणि भगवान विष्णू हे त्यांचे अधिपती आहेत. समृद्धी आणि आनंदासाठी गुरुपुष्य योगादरम्यान पिवळ्या रंगाच्या वस्तूचे गुप्तपणे दान करावे. जसे की हरभरा डाळ, केळी, पिवळे वस्त्र, धार्मिक पुस्तके किंवा हळद. पिवळ्या वस्तूचे दान केल्याने धन आणि समृद्धीसाठी एक सुरक्षित घर सुनिश्चित होते.
करिअर आणि विवाहातील अडथळ्यांसाठी प्रत्येक गुरुवारी थोडी हळद, चणा डाळ आणि गूळ एकत्र करून केळीच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करावे. तिथे दिवा लावा आणि ओम ब्रीम बृहस्पतये नमः या मंत्राचा जप करावा. नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि ज्यांच्या विवाहात विलंब होत आहे त्यांना लवकरच त्याचे भाग्य लाभेल. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.